की जय, बोला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय. खरं म्हणजे हा शो ऑर्गनाइज केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. आणि चित्रपट 3.5 वर्षापूर्वी वेड हा चित्रपट मी दिग्दर्शित केला होता आणि त्यावेळेस मी ठरवलं होतं की पहिला दिवस जो आहे, कारण मी तुझे मेरी कसम जेव्हा जिनिलाने एकदा काम केलं होतं पहिला चित्रपट, त्याचा पहिला शो आम्ही लातूरला केला होता. आणि त्यानंतर जेव्हा वेड या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं त्यानंतर ठरवलं की पहिला दिवस आपण लातूरला गेलं पाहिजे. आणि आज राजा शिवाजी हा चित्रपट महाराष्ट्रभर, देशभर, जगभर प्रदर्शित होत आहे, तरी सुद्धा आमची ओढ ही लातूरचीच आहे. आणि आपली ही ओढ आपल्या त्या मातीत, ज्या मातीत आपला जन्म झाला आणि आपण सर्व आलात. हा चित्रपट 10 वर्षाचा प्रवास आहे. प्रामाणिकपणे आपण ज्यांना आपलं आधारस्तंभ म्हणतो, आपण ज्यांना देव मानतो, असे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा हा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि खरं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुस्तकात सुद्धा, आपल्या शाळेतले धडे तेवढेच 10 ओळी 16 ओळी तेवढ्या पुरतच आपल्याला शिकवलं जातं. परंतु अभ्यास करून आम्हाला वाटलं की काहीतरी नवीन गोष्टी ह्या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करावा आणि तो प्रामाणिकपणे केलाही. मी ही संधी घेतो. काय की चित्रपटाची निर्मिती करताना जिओ स्टुडिओज आहेत, त्यांनी भक्कमपणे ज्योती देशपांडे त्यांनी पाठिंबा दिला की एवढ्या मोठ्या बजेटवर चित्रपट बनवायचा. त्याचबरोबर या चित्रपटाची निर्मिती ही कधीही सोपी नव्हती. एवढे सगळे ऍक्टर्स, एवढा क्राऊड, एवढे मोठे सेट्स हे बांधणं सुद्धा आणि उभं करणं हे सोपं नव्हतं. पण त्याची सगळी जबाबदारी जिनिला यांनी घेतली होती. आणि मला असं वाटतं की एखादी गोष्ट आपण सुरू केली की आपल्या पाठीशी आपला एक व्यक्ती असणं फार गरजेचं असतं. आणि माझ्यासाठी ती व्यक्ती जिनिला होती. या चित्रपटामध्ये मराठी चित्रपट जरी असला तरी मला वाटलं की ह्या चित्रपटामध्ये आपण आपले जे 23 वर्षाचे संबंध या इंडस्ट्रीमध्ये जे कमवलेले आहेत, आणि हे कमवताना काय असतं, बँकेसारखं असतं, आपण जमा करा. तुमची जरी इच्छा नसली की विड्रॉ करावं तरी पण कधीतरी करावं लागतं. ती ही वेळ. हे जिथे म्हटलं की महाराजांवरती चित्रपट होतं, तर आपण खरंच, आणि जे लोक या चित्रपटात काम केले, मी सांगतो अभिषेक बच्चन यांच्या मी घरी गेलो, त्यांना म्हणालो हा चित्रपट करतोय मी डिरेक्ट करतोय, मी फक्त म्हणालो मला तुम्हाला ते म्हणायला डन, एकही प्रश्न विचारायला तुम्ही काय रोल असेल मला सांगा, मी शूटला येतो, मला काही विचारायचं नाहीये. तीच भावना अभिषेक बच्चननी सांगितली, तीच भावना विद्या बालननी सांगितली, तीच भावना अब्दुल खाननी सांगितली. बोमन इराणी तर मी सांगितलं पण नाही काय करायचं. मी म्हणलं ही वेळ आहे, हा दिवस आहे, या सेटवरती ते आले. इनफॅक्ट सलमान भाऊ लयभारीमध्ये ते स्वतः मला चित्रपटात काम करायचं, तर त्यांनी काम केलं. वेडमध्ये माझी गरज होती, मी त्यांच्याकडे गेलो की एक गाणं आहे ते मला नक्की करणार. त्यावेळेस मी विचारलं होतं, तर ते म्हणाले की मला महाराजांच्या चित्रपटात रोल करायचा आहे. आणि ते म्हणाले असं होऊच शकत नाही की रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शन करणार आणि त्यात सलमान खान नसेल. जी भावना त्यांनी दाखवली ते आता येथील अर्धा झाल्या चित्रपट, त्यांची वाट बघा, ते पण येतील. आणि हीच अपेक्षा आहे की चित्रपट तुम्ही बघून तुम्हाला चांगलं वाटेल, हीच अपेक्षा. थँक्यू सो मच.